महत्त्वाची घडामोड आहे। उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढण्यावर ठाम आहेत। मवियातील नेत्यांकडून ठाकरेंचं मन वळवण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत। मवियाकडून ठाकरे उमेदवार असतील तरच निवडणूक बिनविरोध होणार आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय नेमकं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांचं? बघा, विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघे आता 3 दिवस शिल्लक उरलेले आहेत, पण कोणत्याही राजकीय पक्षानं आपला उमेदवार घोषित केलेला नाही। विधान परिषद निवडणूक जिंकायची असेल तर आवश्यक मतांचा कोटा आहे 29 आणि विधानसभेतलं आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपचे 5, शिंदे शिवसेनेचे 2, एनसीपी अजित पवार गटाचा 1 आणि महाविकास आघाडीचा 1 आमदार हमखास निवडून येऊ शकतो असं सध्याचं चित्र आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवावी असा महाविकास आघाडीतील नेत्यांचा आग्रह आहे, पण उद्धव ठाकरेंची अजूनही ठाम भूमिका आहे की ते निवडणूक लढण्यास इच्छुक नाहीत, ते निवडणूक लढण्याच्या तयारीत नाहीत। यापूर्वी आपण बघितलं, जेव्हा 2022 साली सत्तांतर झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबरोबर आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता। मात्र त्यांनी काही तांत्रिक कारणामुळे आपला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा मागे घेतला, मात्र मुख्यमंत्री पद त्यांनी सोडलं। आताही जी परिस्थिती आहे, उद्धव ठाकरे यांचं निरोप समारंभाचं भाषण जर बघितलं तर त्यांनी आपल्या निवृत्तीचे आणि विधिमंडळात पुन्हा न येण्याचे संकेत दिले होते। काही विधान भवनातल्या अधिकाऱ्यांकडे पुढेही त्यांनी आपली भूमिका मांडली होती की या शाळेत मी पुन्हा येणार नाही। पण महाविकास आघाडीतील नेत्यांचं म्हणणं आहे आणि महायुतीतीलही नेत्यांचं म्हणणं आहे की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच ही निवडणूक बिनविरोध होईल। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। उद्धव ठाकरे उमेदवार जर नसतील तर निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित आहे आणि शिंदे शिवसेना 10वा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कारण महाविकास आघाडीतील मतफुटीचा फायदा किंवा मतभेदांचा फायदा उचलून महायुतीचे 9च्या 9 उमेदवार जिंकून आणावे यासाठी शिंदे शिवसेनेचे प्रयत्न असतील। महाविकास आघाडीतही जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर शिवसेना युबीटी मध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे। त्यात विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, वैभव नाईक, सूरज चव्हाण अशी अनेकांची नावं या रांगेत आहेत आणि काँग्रेसची भूमिका आहे, जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस ही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर उद्धव ठाकरे उमेदवार असणं आवश्यक आहे, पण सध्याची तरी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की ते निवडणूक लढवण्याच्या विचारात नाहीत। पण महाविकास आघाडीतील नेत्यांचा विनंतीवजा आग्रह आहे की उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक लढवावी। नक्कीच नेमका आता काय निर्णय घेतला जातोय उद्धव ठाकरे यांच्याकडून याकडे खरं तर लक्ष असेल। 3च दिवस बाकी असताना होणारी ही घडामोड या सगळ्याकडे लक्ष असेलच। तर मवियातल्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत। तूर्तास धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।